आणि बरोबर अर्ध्या तासांनी म्हणजे सुमारे 5 वाजता इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे। इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे नेते देखील यासाठी उपस्थित राहणार आहेत। अपडेट जाणून घेत सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, या बैठकीच्या पाठीमागचं काय नेमकं प्रयोजन आहे, काय नेमका अजेंडा आहे? दीपक, जी माहिती मिळते त्यानुसार इंडिया आघाडीचे सगळे नेते हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार। आता स्वाभाविक आहे की राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वरती जो धन्यवाद असतो तो आज मांडला गेला नाही, त्यामुळे तो उद्या मांडला जाईल। धन्यवाद प्रस्तावावर विरोधी पक्ष आपल्या भूमिका मांडतात, विरोधी पक्षांचे नेते त्यावर भाषण करतात आणि त्यानंतर सर्वात शेवटी पंतप्रधानांचं त्यावर भाषण होतं। अशी आतापर्यंतची प्रक्रिया पद्धत राहिलेली आहे। त्यानुसार मग आता विरोधी पक्ष बोलत असताना त्यांनी कोणते मुद्दे मांडायचे आहेत, काय ठराव मांडायचा आहे, या सगळ्या दृष्टीनेच रणनीती आखण्यासाठी ही बैठक असल्याचं समजतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।